कोस्टल रोडमुळे ठाण्याची वाहतूक कोंडी फुटणार। खारीगाव ते गायमुख हा 13 किमी लांबीचा कोस्टल मार्ग हा गेम चेंजर प्रकल्प ठरणार असून डिसेंबर 2028 पर्यंत खुला होणार आहे। या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे। या प्रकल्पाचे 28% काम पूर्ण झाल्याची माहिती देताना आमदार संजय केळकर यांनी कांदळवनातील अडथळे दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। आमदार संजय केळकर यांनी आज गुरुवार MMRDAचे मुख्य अभियंता आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाची बाळकुम येथे पाहणी केली। यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती दिली। खारीगाव बाळकुम ते गायमुख असा हा ठाणे खाडीच्या काठाने जाणारा हा कोस्टल मार्ग 6 पदरी असेल। सुमारे 2727 कोटी खर्चाचा हा प्रकल्प असून या मार्गामुळे खारेगाव ते गायमुख प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून अंदाजे 15 मिनिटांवर येणार आहे। विशेष म्हणजे या मार्गामुळे मुंबई नाशिक महामार्ग JNPT वाढवणं बंदर पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने माल वाहतुकीला वेगवान जोडणी मिळणार आहे। 6 महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून 40 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे। या मार्गातील काही भाग कांदळवनाच्या ठिकाणी एलिव्हेटेड असून 2028 पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे श्री केळकर यांनी माध्यमांना सांगितले। घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ठाणेकरांना कोंडीचा सामना वर्षभर करावा लागतो। या प्रकल्पामुळे या वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून कळव्यातून होणाऱ्या माल वाहतुकीलाही दिलासा मिळणार असल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली। यावेळी आढावा बैठकीत आमदार संजय केळकर यांच्यासह संजय पाटील, सूरज दळवी, जितेंद्र मडवी आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता।